आई प्रसूती वेदना सहन करत असते आणि बाप मात्र हॉस्पिटलच्या बाहेर, त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर हेरझारा मारत असतो. आईला आत प्रचंड वेदना होत असतात, पण बापाचं सुद्धा काळीज आधी बिळवटून निघालेलं असतं. जन्म झाल्यानंतर तुम्हाला भेटायला येतो, तुम्हाला जवळ घेतो. झोप येत नाही म्हणून तासन तास बाप खांद्यावरती घेऊन मिरवतो. कितीतरी वेळा बाप आपल्याला खांद्यावर घेऊन फिरलाय. कधी मंदिराची घंटा वाजवण्यासाठी, कधी शाळेत जाण्यासाठी. पहिल्यांदा ज्यावेळेस बाप आपल्याला शाळेत घेऊन जातो ना, अलगद हात सोडून देतो, पाणावलेले डोळे पुसतो आणि मागं फिरतो. बाप जेव्हा आपल्याला सायकल चालवायला शिकवतो, बाई नीट हँडल नीट पकड, ब्रेक इथे असतंय, हा चल चल, अलगद सोडून देतो, मागे उभा राहतो ठामपणे तुमचा प्रवास पाहण्यासाठी. किती करतो बाप. पहिल्यांदा तुम्हाला कॉलेजला घेऊन जातो त्यावेळेस अस्वस्थ असतो, पण ती अस्वस्थता तो दाखवत नाही. तुम्ही कॉलेजमधून घरी येईपर्यंत तो चिंतित असतो. तुमच्या लग्नामध्ये असा तुरा काढून मिळत असतो बाप, छाती काढून चालत असतो, सगळ्यांना सांगतो पोरीचं कल्याण झालं. पण कन्यादान झालं ना, जावायच्या हातात हात देताना मान खाली घालतो आणि सांगतो, जावाई बापू सांभाळून घ्या. तर हाताच्या फोडाप्रमाणे पोरगी जपली हो, सांभाळून घ्या. किती करावं. आई बाप मुलं घरात एकत्र बसणार, बोल करून एकमेकाशी गप्पा मारणार, एकत्र जेवण करणार, मजा आहे, आनंद आहे. माणसं एकदा निघून गेली ना, मग त्यांचा सहवास नाही, मग त्यांच्याशी संवाद नाही, मग त्यांच्यासोबत स्पर्श नाही. माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे, तोपर्यंतच संवाद आहे. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात बाप जिवंत आहे त्यांनी त्याच्याशी बोलावं. आम्हाला सगळ्या जगासोबत बोलायला वेळ आहे, पण घरातल्या बापासोबत बोलायला वेळ नाही. त्याच्या कृपेनं नाती फक्त माणसांना कळतात हो, जनावरांना ठराविक काळानंतर नाती सुद्धा कळत नाही. पक्षी आकाशात उंच भरारी घेऊन जातात, त्यांना नाही नंतर आठवत की माझी आई कोण, माझा बाप कोण. आपण माणसं आहोत. आपल्याला जन्म देणारी आई आठवली पाहिजे, जन्म देणारा बाप आपल्याला कळला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ही भावना जपावी याच्यासाठी सगळा हा अट्टहास आहे. शेतकरी त्याची जनावरं हरवली होती आणि ते सगळ्या गावात जनावरं शोधत होते. ज्याला जाईल त्याला विचारायचं की माझी जनावरं सगळे हरवलीत, पुढे बघितली का, कुणाला टाइम आहे तुझी जनावरं बघायला, ते बाबा दुसरीकडे बघ म्हणायचे. एकही माणूस त्याला सांगायला तयार नाही की तुझी जनावरं इथे इथे बघितलीत. सगळेजण आपल्या आपल्या तंद्रीत आहेत, आपल्या आपल्या टेन्शन मध्ये. शेवटी कंटाळा शोधत शोधत फिरत होता. एका बांधावरती झाडाच्या खाली एक शेतकरी बसलेला होता. ते शेतकरी पण एकदम टेन्शन मध्ये होतं. सकाळीच त्याच्या बायकोचं त्याचं भांडण झालं आणि हे त्याला जाऊन विचारतंय, जनावर हरवली पुढे बघितली. त्याला असला राग आला, त्यानं गोफण घेतली ना असा दगड फिरकावला. हे बिचार बोलत होतं. ह्याला वाटलं हे सांगतंय त्या दगडाच्या दिशेनं जनावर आहे म्हणून. जिकडं दगड फिरकवला तिकडं बघायला गेलंय आणि सुदैवानं त्याच दिशेला त्याला त्याची जनावर सापडली. हे इतकं खुश झालं, म्हणजे अख्ख्या गावात सगळ्यांना विचारत होतं जनावर कुठे, कुणीच सांगायला तयार नाही. आणि यांनी बरोबर सांगितलं. म्हटलं 10 गाय आहेत, याच्यातली एक लंगडी गाय. म्हटलं ती त्या शेतकऱ्याला गिफ्ट देऊन टाकू. त्याच्यामुळे बाकीच्या सापडल्या. म्हटलं ती लंगडी गाय घेऊन ते त्या शेतकऱ्याकडे चालले. तिथं जवळ गेला आणि त्याला म्हणला, तुझ्यामुळे जनावर सापडली, ही लंगडी गाय मला तुला भेट द्यायची. ते शेतकरी म्हणते, तुझ्या पाया पडून सांगतो मी दगड आणलेला नाही, मी हिला लंगडी केलेली नाही. म्हटलं कुणी कुणाचं ऐकायलाच मोकळं नाही हो. प्रत्येक जण आपल्या आपल्या तंद्रीत आहे. हे म्हणतोय बाबा मी म्हणतच नाही तू दगड आणलाय, ही घे तुला. तुला शेवटचं सांगतो मी काही केलेलं नाही. म्हणजे बरं तिकडून घोड्यावर एक येत होता. ह्या दोघांची एवढी भांडणं त्या घोडेवाल्यानं ऐकली. त्या घोडेवाल्याकडे दोघं गेले. हे म्हणतंय माझी लंगडी गाय, ह्याला गिफ्ट द्यायची, ह्याला भेट द्यायची. ते म्हणतंय शपथ घेऊन सांगतो मी दगड आणला नाही. घोड्यावाला म्हणला तुम्ही दोघं गप्प बसा. म्हणलं हे घोडं मी विकत आणलंय, मी काय चोरून आणलंय काय. म्हणले घेणं नाही देणं. या तिघांची एवढी भांडणं शेवटी राजापर्यंत गेली. बरं राजाचं ऑलरेडी 2 राण्या, दोघींसह भांडणं झाली. दोन्ही यानं राजवाड्याच्या बाहेर काढलेल्या. आणि हे तिघांचं जाऊन काय चाललंय, हे म्हणतंय माझी लंगडी गाय ह्याला द्यायची, ते म्हणते मी दगड आणला नाही, हे म्हणते घोडा मी विकत आणलाय. राजा म्हणला तिघं बाहेर. तुम्हीच काय म्हणला, अख्खं प्रधानमंडळ जरी आलं ना तरी राण्यांना लाभ घेणार नाही म्हणलं.
आपल्या आपल्या तंद्रीत आहे, त्यातून कधीतरी बाहेर आलं पाहिजे. गणेश, मी तुला तुझ्या सगळ्या टीमला धन्यवाद देईल की फादर्स डेच्या निमित्ताने किमान ऐकण्यासाठी तुमचा मंच एवढी गर्दी करू शकतो. आणि मी तुम्हाला मार्गदर्शन वगैरे करण्याच्या फंदात पडणार नाही. ते मोबाईलची बॅटरी जर हँग झाली, म्हणजे तुम्ही पहा एकाच वेळेला जर फेसबुकला मेसेज आलाय, नंतर व्हॉट्सअपला आलाय, नंतर लगेचच कॉल आलाय, हे सगळे जर ऍप्लिकेशन एकाच वेळेला सुरू असतील तर मोबाईलचं काय होतं? आणि मग हँग झाल्यावर तुम्ही काय करता? आणि कधी कधी रिस्टार्टचं बटन पण हँग होतं. आणि मग काय करता? बॅटरी काढता, फुंकर घालता, पुसता, मग मोबाईल मध्ये टाकता. हा पुढचा 1-1.5 तास फक्त बॅटरी काढण्याचा कार्यक्रम आहे, एवढं लक्षात ठेवा. थोडस जे रोजच्या जीवनातून थोडस बाजूला येऊ, थोडस नात्या गोत्यांकडे बघू. भगवंताच्या कृपेनं नाती फक्त माणसांना कळतात हो, जनावरांना ठराविक काळानंतर नाती सुद्धा कळत नाही. पक्षी आकाशात उंच भरारी घेऊन जातात, त्यांना नाही नंतर आठवत की माझी आई कोण, माझा बाप कोण. आपण माणसं आहोत. आपल्याला जन्म देणारी आई आठवली पाहिजे, जन्म देणारा बाप आपल्याला कळला पाहिजे, त्यांच्यासाठी आपण कृतज्ञ असलं पाहिजे. ही भावना जपावी, याच्यासाठी सगळा हा अट्टहास आहे. आम्ही नेमकं काय करायचं ठरवलंय, आम्ही नेमकं काय वागायचं ठरवलंय. या साधनांच्या धुंदीमध्ये, या साधनं मिळवण्याच्या धुंदीमध्ये नात्यांचा आम्हाला इतका विसर पडत गेला की आम्हाला जन्म दिलेले आई वडील पण आठवू नये. तुम्हाला एक गंमत सांगतो. एक दूध डेअरी होती. त्या दूध डेअरीमध्ये लोक दूध घ्यायला रांगा लावायचे. आणि एक दिवशी त्या डेअरीवरती राजा आला दूध घ्यायला. राजा दूध घ्यायला आल्यानंतर त्याला विचारलं, बाबा रे, राजाने विचारलं कसं लिटर दूध दिलंय? हा म्हणला 1,00,000 रुपये लिटर दूध आहे म्हटलं. राजा म्हणला, इथं दूध काय दुर्मिळ आहे का? 1,00,000 रुपये लिटर निघतं. ते म्हणला, इथं दूध दुर्मिळ नाही, डेअरीवर राजा दुर्मिळ आहे. राजा कधी यायचं डेअरीवरती? आज आलाय म्हणून 1,00,000 रुपये. साधनं दुर्मिळ नाहीयेत, माणसं दुर्मिळ येतो. गेलेली साधनं परत मिळवता येतील, गेलेला बाप कुठून आणायचा? वर्षश्राद्धाच्या दिवशी, पुण्यस्मरणाच्या दिवशी ब्रह्मदेवाला 2 कोटी रुपयाची एफडी करा आणि सांगा गेलेला बाप 5 मिनिटासाठी जेवायला म्हणून पाठवा. परत नाही भेटता येत. माणसं एकदा निघून गेली ना, मग त्यांचा सहवास नाही, मग त्यांच्याशी संवाद नाही, मग त्यांच्यासोबत स्पर्श नाही. माणसं जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच स्पर्श आहे, तोपर्यंतच संवाद आहे. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात बाप जिवंत आहे त्यांनी त्याच्याशी बोलावं. आम्हाला सगळ्या जगासोबत बोलायला वेळ आहे, पण घरातल्या बापासोबत बोलायला वेळ नाही. पेन्शनर बाप दर महिन्याची पेन्शन पोराच्या हातात द्यायचा. यावेळेस बापानं पेन्शन दिली नाही. पोराने विचारलं, बाबा पेन्शन आली नाही का? बाबा म्हटले, पेन्शन आली, पण यावेळेस मी मोबाईल घेतलाय म्हटलं. घरातल्या बापासोबत बोलायला वेळ. किती वर्ष झाले हो आपल्या बापासोबत स्पर्श नाहीये, आठवत सुद्धा नाही. आणि स्पर्शाला काय, अहो सकाळी घरातनं बाहेर पडलात ना, 10 सेकंद फक्त खाली वाका. बाबाच्या पायाला हात लावायला काही सेकंद लागतात. बाप असा पाठीवर थाप मारतो, पठ्या सुखात राहा. बापाच्या पायावरती फक्त डोकं ठेवून बघा, बाप असा जीव ओवाळून टाकतो, माझं आयुष्य पण तुला लागू दे. काय लागतो? घरातली म्हातारी माणसं या ट्यूबलाईट इतका प्रकाश देत नाही, पण त्यांचं देव घरात निरंजनासारखं तेवत राहणं महत्वाचं असतं. ते विझून गेलं ना, मग त्या लोकांची किंमत कळायला. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या नशिबानं घरात म्हातारी माणसं जिवंत आहेत त्यांना जपा. माहेर कुठपर्यंत? जोपर्यंत माहेरात आईबाप आहेत तोपर्यंत. माहेरी गेला, माहेरातला शेवटचा धागा म्हणजे बाप असतो. बाप गेल्यानंतर, आई गेल्यानंतर परत माहेर नाही. भावानं कितीही मोठी हवेली बांधू दे, तुमची बहिणी, तुमचे भाचे तुमचा सगळा आदर सन्मान करतात. तुम्ही आल्या गेलात तर तुमच्यासाठी साडी चोळी घेतात, पण बापाची, आईची उणीव मात्र जाणवत राहते. माहेर तोपर्यंतच आहे जोपर्यंत माहेरात बाप आहे, आई आहे. माहेरावरून तुम्ही जर सासरी यायला निघालात तर तुमच्या बापानं, तुमच्या आईनं कधी तुमची पिशवी रिकामी पाठवली का? 4 शेंगा घालून देईल, 4 वांगे घालून देईल, काय देऊ आणि काय नाही असं होऊन जातं.
मला वाटतं कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावरती भरभरून प्रेम करणारे या जगात जर कोण आहे ना, तर तुमचा बाप आहे, तुमची आई आहे. प्रत्येकाच्या इथं बसलेल्या सगळ्या महिलांना न चुकता आपल्या बापाचा फोन येत असेल. वडील जर आता रिटायर झालेले असतील आणि रिटायरमेंट नंतर कधीतरी सकाळी पीक अवर मध्ये आपण गडबडीत असतो, कामात असतो आणि सकाळी सकाळी वडिलांचा फोन येतो. आपण गडबडीतच विचारतो, हा बाबा बोला, काय काम? बाबा म्हणतात, काही नाही ग, तू बरी आहेस ना? हा, तेवढंच विचारायचं होतं. खरं तर खूप बोलायचं असतं, पण तुम्ही गडबडीत आहात, तुम्ही कामात आहात. वडील एवढंच विचारतात, पुरी तू बरी आहेस ना? आणि फोन ठेवून देतात. आणि प्रत्येक फोनच्या वेळेला वडिलांचं एक वाक्य असतं जे काही चिरून जातं जर आपण संवेदनशील असू तर. बाप पुरीला सांगत असतो, बाळा मी असेपर्यंत येत जा, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत येत जा, भेटत जा. मुलगा सून सेवा करतात, त्यात प्रेम असेल, कर्तव्याची भावना असेल. तूही आठवड्यातून एकदा व्हिडिओ कॉल करतेस की, पण तरी सुद्धा मी असेपर्यंत येत जा. किती करतो बाबा? आई बाळण, बाळण त्या शब्दाचा अर्थच आहे बाळ किंवा अंत. आई प्रसूती वेदना सहन करत असते आणि बाप मात्र हॉस्पिटलच्या बाहेर, त्या ऑपरेशन थिएटरच्या बाहेर हेरझारा मारत असतो. आईला आत प्रचंड वेदना होत असतात, पण बापाचं सुद्धा काळीज अगदी पिळवटून निघालेलं असतं. जन्म झाल्यानंतर तुम्हाला भेटायला येतो, तुम्हाला जवळ देतो. झोप येत नाही म्हणून तासन तास बाप खांद्यावरती घेऊन मिरवतो. कितीतरी वेळा बाप आपल्याला खांद्यावर घेऊन फिरलाय. कधी मंदिराची घंटा वाजवण्यासाठी, कधी शाळेत जाण्यासाठी. पहिल्यांदा ज्यावेळेस बाप आपल्याला शाळेत घेऊन जातो ना, अलगद हात सोडून देतो, पाणावलेले डोळे पुसतो आणि मागं फिरतो. बाप जेव्हा आपल्याला सायकल चालवायला शिकवतो, बाई नीट हँडल नीट पकड, ब्रेक इथे असतंय, हा चल चल, अलगद सोडून देतो, मागे उभा राहतो ठामपणे तुमचा प्रवास पाहण्यासाठी. किती करतो बाप? पहिल्यांदा तुम्हाला कॉलेजला घेऊन जातो त्यावेळेस अस्वस्थ असतो, पण ती अस्वस्थता तो दाखवत नाही. तुम्ही कॉलेजमधून घरी येईपर्यंत तो चिंतित असतो. तुमच्या लग्नामध्ये असा तुरा काढून मिळत असतो बाप, छाती काढून चालत असतो, सगळ्यांना सांगतो पोरीचं कल्याण झालं. पण कन्यादान झालं ना, जावायच्या हातात हात देताना मान खाली घालतो आणि सांगतो, जावाई बापू सांभाळून घ्या. तर हाताच्या फोडाप्रमाणे पोरगी जपली हो, सांभाळून घ्या. किती करावं अहो बाप? सुनेचा हात म्हणजे सून ज्यावेळेस घरात स्वीकारतो त्यावेळेस तिच्या बापाला सांगत असतो, सून नाही हो, आमची पोरगी आहे. आणि आपल्या पोरीचा हात कुणाच्या तरी हातात देताना सांगतो, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलीये, सांभाळून घ्या. हा बाप जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याच्याशी बोला, तोपर्यंत त्याच्याशी संवाद साधा. जोपर्यंत त्याच्या जीवनात त्याची अर्धांगिनी असते, जोपर्यंत त्याची पत्नी असते, तोपर्यंत वाघासारखा असतो बाप. पण ज्या वेळेस त्याची पत्नी त्याला सोडून जाते, खरं तर आतून भितरलेला असतो, आतून खचलेला असतो, पण दाखवत नाही. ऍडजस्ट करून घेतो सगळ्यांसोबत. नातवासोबत खेळतो, नातीसोबत खेळतो, नातवासोबत खेळताना घोडा घोडा करतो. नातवाकडनं स्मार्टफोन कसं वापरायचा ते सुद्धा शिकून घेतो. कधीतरी सुनेला म्हणतो, हातात राखी बांधशील? विस्कटलेली नाती पुन्हा नव्यानं जोडण्याचा तो प्रयत्न करतो. मुलाचं लग्न होत असताना मन सावरून घेतो, मन बांधून घेतो. एक नवीन अंक, एक नवीन प्रवासाला त्याच्या सुरुवात झालेली असते. काय होय जगणं? आणि अशा वेळेला बाप कधीतरी आठवड्यातनं फोन करतो आणि सांगतो, मी असेपर्यंत येत चला. माझं इथं बसलेल्या सगळ्या माता भगिनींना, सगळ्या तरुण मित्रमैत्रिणींना या फादर्स डे निमित्तानं सांगणं, आठवड्यातनं जेव्हा तुमच्या बापाचा फोन येतो आणि कानावरती आवाज येतो ना, मी असेपर्यंत येत जा. खरंच बाप आहे तोपर्यंत जा. नंतर तो तुम्हाला पाहायला मिळणार नाही. तुमच्या असाइनमेंट, तुमच्या मीटिंग, तुमचे अनेक प्रपोजल, बिझनेस, कमिटमेंट, हे सगळं बाजूला ठेवा.
आणि जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत त्याला भेटा. बाप गेल्यानंतर मुलगी लागते. एसटीतनं उतर, अहो पोरीचं आणि बापाचं प्रेम काही वेगळंच आहे. बाप गेल्याचं पत्र आलं ना, फोन आला ना, पोरगी रडत निघते, बस मधनं उतरते, हमगरडा फोडत जाते, बापाच्या छातीवर डोकं ठेवून रडायला लागते. बापाला माहित नसतं माझी छकुली आली. श्वास थांबल्यानंतर कळत नाही माणसं आली, कोण भेटतंय, कोण रडतंय. लक्षात घ्या, नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा, नात्यांमध्ये प्रेम अपेक्षित असतं. भगवान कृष्ण असा करंगळीवरती पर्वत उचलतो, ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो तो बासरी मात्र 2 हातांनी अशी घट्ट पकडतो. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो तो बासरी अशी 2 हातांनी घट्ट का पकडतो? कारण नात्यांमध्ये प्रेम असतं आणि पराक्रम गाजवायचा असतो तो रणांगणात. आपण उलट करतो, नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्रकारी ठेवतो. नात्यांमध्ये कसला पराक्रम आहे? 10 वर्ष झाले वडिलांनी माझ्या लग्नात विरोध केला, 10 वर्ष बापाच्या दारात गेले नाही. तो गेल्यावर तुम्ही जाल, त्याला नाही कळत माझी छकुली आली म्हणून. 10 वर्ष झाले बहिणीशी मी बोललो नाही, ती गेल्यावर तुम्ही साडी चोळी घेऊन जाल, तिला नाही कळत भाऊ आलाय आणि तो रडतोय म्हणून. नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा, नात्यांमध्ये प्रेम अपेक्षित असतं. हे प्रेम आपल्याला नाती जिवंत आहे तोपर्यंत देता येईल का? मला वाटतं याचा विचार करा. लक्षात घ्या, आई आणि बाप ही नुसती नाती नाहीये, त्या भावना आहेत. आई असणं हे निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी निगडीत नाहीये. आई असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाहीये. आई असणं हे जर निवळ तुमच्या प्रसूती वेदनांशी, निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत असतं, 750 वर्ष 21 वर्षाच्या तरुणाला लोक माऊली म्हटले असते. जगातला एकमेव पुरुष आहे ज्ञानोबा, सगळ्या जगाला आई म्हणून हाक मारली हो. म्हणून मला असं वाटतं की आई आणि बाप ही नुसती नाती नाहीये, आई आणि बाप ही भावना आहे. बघा, जग तुम्हाला बाहेर बाळासाहेब म्हणत, घरी गेल्यावर आई काय म्हणते? आई म्हणते बाळू. आई उकार लावते, आई उकाराची भाषा बोलते. ती उकाराची भाषा ज्ञानोबा बोलतात. तो ज्ञानोबा म्हणतात, ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा सांदितो अवगुणू. अवगुण या शब्दाला ज्ञानोबांनी अवगुण म्हणावं, याच्यापेक्षा काय प्रेम असू शकतं? बघा, पोरग कसंही असलं तरी आई काय म्हणते? माझं लेकरू आहे. ते तिकडे दारू पेत जरी असलं ना तरी आई सांगते की नाही पोरग तसं चांगलं आहे हो, संगत वाईट आहे. पोरग मोठं असलं तरी आई सांगते की नाही ते हुशार आहे हो, पण अभ्यास करत नाही. आई रामाची असो नाही तर रावणाची, कंसाची असो नाही तर कृष्णाची, आई कुणाचीही असो ओतप्रोत प्रेम करते. जो जे वांछील तो तेला हो प्राणीला, ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे. केवढं मोठेपण आहे मनाचं. माऊलींना उगाच आई म्हटलं नाही, ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते मिळू दे. आपलं एवढं मोठं मन आहे का? एकाला देव प्रसन्न झाला, म्हणला तुला काय मागायचंय ते माग. हे देवाला म्हणला, देवा एक गाडी दे म्हणला मला. देवाला गाडी दिली की, पण तुला एक देईन, पण तुझ्या शेजारच्याला 2 गाड्या देईन मला. हे म्हणला गाडीच नको मला. शेजारच्याला काय संबंध? म्हणला गाडी नको म्हणला, बंगला दे. म्हणला तुला एक बंगला देईन, पण शेजारच्याला 2 द्यावं लागतील. ते म्हणला मला गाडी नको आणि बंगला नको. देव म्हणला काही तर माग. त्याने विचार करून सांगितलं, म्हणला देवा एक डोळा जाऊ दे म्हणला माझा. म्हणले का? शेजारच्याचे 2 गेले पाहिजे. ही भावना हो आपली. म्हणजे असं मला नेहमी वाटतं. बघा, आपले ना अडचण काय झाली माहितीये का? आपलं सुख, आपला आनंद आपलं हो. आई बाप मुलं घरात एकत्र बसणार, बोल करून एकमेकाशी गप्पा मारणार, एकत्र जेवण करणार, मजा आहे, आनंद आहे. पण आपली अडचण काय झाली माहितीये का? आपला आनंद हा इतरांच्या क्रिये प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. इतर लोक आपल्याविषयी काय विचार करतात त्याच्यावरती आपला आनंद अवलंबून आहे. समजा ताई लाईट गेली, काय करता तुम्ही? ते गाडी पेटी लाईट ते नंतर पहिल्यांदा आपण बघतो शेजारच्याचे आहे का, आणि शेजारच्याचे असल्यावर किती वाईट वाटते. बाई आपलीच कशी गेली आणि त्यांची कस काय कोणाच ठाऊ. आणि शेजारच्याची नसल्यावर इतकं बरं वाटतंय सरपंच, असं वाटतंय सगळ्या गावाचीच गेली, 2 दिवस नाही आली तरी जमते.
म्हणजे दुःख हे सार्वजनिक असलं पाहिजे आणि आनंद आपला आपला असला पाहिजे. पण आईची भावना अशी, जो जे वांछील तो ते राहो प्राणी जात, ज्याला ज्याला जे जे हवे ते मिळू दे. मनाचा हा मोठेपणा ज्ञानोबांमध्ये पाहायला मिळतो आणि म्हणून ज्ञानोबांना आई म्हटलं गेलं. जसं मी म्हटलं की आई असणं हे तुमच्या स्त्रीत्वाशी निगडीत नाही, अगदी तसंच बाप असणं हे सुद्धा तुमच्या निवड पुरुषत्वाशी निगडीत नाही. घरातला पुरुष गेल्यानंतर कितीतरी स्त्रिया कर्तृत्वानं पुढे उभ्या राहिल्या, आपल्या मुलाला घडवलं. किती उदाहरणं सांगू की ज्यांनी एका आईनं बाप माणूस म्हणून कुटुंबामध्ये काम केलं. लांबचं कशा लावून मी तुम्हाला अहिल्याबाई होळकरांचं उदाहरण दिलं. एक स्त्री, अहिल्याबाई आपल्या चोंडीच्या आहेत, होळकरांच्या घरच्या सून झाल्या, शिंद्यांची पोरगी. आणि होळकरांच्या घरची सून झाल्यानंतर म्हणजे वडिलांनी शिकवलं, मोठं केलं, त्यांच्या वडिलांना मानावं लागेल. अहिल्याबाईंनी शिकलं पाहिजे, त्यांनी शस्त्र जाणलं पाहिजे, त्यांनी शास्त्र जाणलं पाहिजे, त्यांना नीतिशास्त्र कळलं पाहिजे, धर्मशास्त्र कळलं पाहिजे, न्याय व्यवस्था कळली पाहिजे. याच्यासाठी वडिलांनी पुढाकार घेतला आणि आपल्या मुलासाठी हीच मुलगी म्हणून होळकरांनी घरची सून करून घेतलं. अहिल्यादेवी इंदोरला गेल्या. अहिल्यादेवींचे वडील वारले, आई गेली, पती गेला, सासरे गेले, मुलगा गेला, जावाई गेला, लेक गेली. अहिल्यादेवी एकट्याच राहिल्या. आणि एकट्या राहिल्यानंतर राघोबा दादांना वाटलं की इंदोर आपण घेऊ ताब्यात. 5-10 हजाराचा फौज फाटा घेऊन आले शिपरी नदीच्या काठावरती. आणि अहिल्यादेवींना कळालं की इंदोर घ्यायला राघोबा दादा आले. अहिल्यादेवी एक स्त्री आहे, पण राघोबा दादांना पत्र लिहिलं, राघोबा दादा दान म्हणून जर मागाल तर तुमच्या वाट्याचं दान तुम्हाला देऊन टाकू, पण हिसकावण्याच्या दृष्टीने जर आला असाल तर 2000 महिलांचा फौज फाटा घेऊन स्वतः अहिल्या रणांगणात उभी राहील आणि हातात भाला घेऊन उभी राहील. राघोबा दादांना पत्र लिहिलं. विचार करा, मी जर हरले तर इतिहास मला नावं ठेवणार नाही, पण महिलांच्या फौजेकडून तुम्ही जर हरलात तर इतिहास त्याची काय नोंद ठेवी. राघोबा दादांनी पत्र लिहिलं, अहिल्या मी लढायला नाही, तुझा मुलगा गेला म्हणून तुला भेटायला आलं. उलट पत्र पाठवलं राघोबा दादांना अहिल्यादेवींनी. मग त्याच्यासाठी 5-10 हजारांचा फौज फाटा कशाला, पालखीत बसून या, स्वागत करेल अहिल्या तुमचं. अहो एक स्त्री बापासारखं लढली, कणखरपणे समोर गेली. म्हणून मी म्हणतो की आई असणं आणि बाप असणं हे निवळ तुमच्या स्त्रीत्वाशी किंवा पुरुषत्वाशी निगडीत नाही. ती एक भावना आहे, ती भावना आपण समजून घेतली पाहिजे. बाप म्हणून आपण आपल्या मुलाला नेमकं काय द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आपल्या डोक्यात एक पक्क आहे की 7 पिढ्या पुढे एवढं बाप म्हणून मी निर्माण करून ठेवेल. लायकी निर्माण करावं कमवायची. तुम्ही किती कमवून ठेवा, पोरगं नालायक असलं तर 2 दिवसात उडवते. पण तुम्ही जर त्याच्या मनगटात कमवण्याची रग निर्माण केली, लायकी निर्माण केली, लढतंय त्याच्या मार्गावरती, त्याच्या मनगटाच्या जोरावरती कमवते ते. पण बाप म्हणून तो विचार, तो संस्कार आम्हाला येणाऱ्या पिढीला देता येईल का याचा विचार करू. इथं दोनही बाजू आहेत. बाप म्हणून पोराला घडवण्याची मजा घेता आली पाहिजे आणि मुलगा म्हणून बापाला आदर देण्याचं सामर्थ्य स्वतःकडे बाळगता आलं पाहिजे. या दोनही गोष्टी मुलांनी आणि वडिलांनी एकमेकांकडनं समजून घेतल्या पाहिजे. बाप म्हणून आपण जे पेरू मुलांच्या बाबतीत तेच उगवतो. गहू पेरून साहेब ज्वारी उगवते का? आपण सगळी खेड्यापाड्यातली माणसं. बाजरी पेरून हरभरा उगवते का? तुम्ही जे पेरणार आहात तुमच्या मुलांच्या बाबतीत ते उगवत असतात.